नमस्कार. 10 ते 22 लाखांच्या बजेटमध्ये एक नवी एसयूव्ही घ्यायचा विचार करताय, मग हा प्रश्न नक्कीच तुमच्या डोक्यात आला असेल. टाटा सिएरा, हुंडई क्रेटा, किया सेल्टॉस की मारुती ग्रँड विटारा यातली बेस्ट कोणती? बरं, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आमच्या एआयने 30 पेक्षा जास्त रिव्ह्यूज, मालकांचे अनुभव आणि फोरम्समधली चर्चा सगळा डेटा तपासलाय. चला तर मग पाहूया की या विश्लेषणातून नेमकं काय समोर येतंय. एसयूव्ही मार्केटमध्ये सध्या एका नावाची खूप चर्चा आहे, टाटा सिएरा. एक नवीन वादळच म्हणायला हवं. पण हुंडाई क्रेटा, किया सेल्टोस आणि ग्रँड विटारा जे या सेगमेंटचे जुने राजे आहेत, त्यांना हरवणे इतकं सोपं आहे का? आपलं एआय विश्लेषण याच नवीन चॅलेंजर आणि जुन्या चॅम्पियन्सच्या लढाईचा प्रत्येक पैलू आपल्यासमोर मांडणार आहे. चला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, किंमत. म्हणजे आपण जी किंमत मोजतोय त्या बदल्यात आपल्याला नक्की मिळतंय काय? फक्त एक शोरूम प्राइस टॅग बघून चालत नाही. खरी व्हॅल्यू फॉर मनी कोणती गाडी देते ते समजून घेऊया. बरं, आमच्या एआयने जेव्हा किमतीचा डेटा तपासला तेव्हा एक गोष्ट लगेचच समोर आली. हे बघा, टाटा सिएराची सुरुवातीची किंमत या चौघांमध्ये सगळ्यात जास्त आहे. पण याचा अर्थ ती महाग आहे असा होतो का, की ही जास्त किंमत काहीतरी वेगळं देतीये? खरी गोष्ट काय आहे ते पुढे कळेलच. तर खरी गंमत इथेच आहे. सिएरा सुरुवातीला जास्त पैसे घेते हे खरंय, पण त्या बदल्यात तुम्हाला बेस मॉडेलपासूनच 6 एअरबॅग्स आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक्स सारखे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स मिळतात. दुसरीकडे क्रेटा, सेल्टॉस आणि विटाराची सुरुवात कमी किमतीत होते, पण मग महत्त्वाच्या सेफ्टी आणि कम्फर्ट फीचर्ससाठी तुम्हाला वरच्या व्हेरियंट्समध्ये जावं लागतं. म्हणजे निर्णय तुमचा आहे. सुरुवातीला जास्त पैसे देऊन सेफ्टी घ्यायची की हळूहळू व्हेरियंट वाढवत जायचं? ठीक आहे, किमतीचा मुद्दा तर झाला. आता वळूया अशा गोष्टीकडे जी कुटुंबासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी खूप महत्त्वाची असते, म्हणजे गाडीमधला आराम आणि जागा. कारण गाडीच्या ब्रॉशरमधले आकडे आणि खरा अनुभव यात खूप फरक असू शकतो, नाही का? सिएराचा विचार करताना आमच्या विश्लेषणात एक आकडा वारंवार समोर येत होता, आणि तो आकडा आहे 2730 मिलीमीटर. हा आहे टाटा सिएराचा व्हील बेस, आणि हो, तो या सेगमेंटमधला सगळ्यात जास्त आहे. आता कागदावर याचा सरळ अर्थ होतो की केबिनमध्ये भरपूर जागा असणार, पण आमच्या एआयने जेव्हा 30 पेक्षा जास्त रिव्ह्यूज तपासले तेव्हा लक्षात आलं की गोष्ट फक्त आकड्यांची नाहीये, काही वेगळेच मुद्दे समोर आलेत. तर सिएराच्या बाबतीतलं हे हाईप विरुद्ध वास्तव समजून घेऊया. अनेक रिव्ह्यूजमध्ये असं दिसलं की तिच्या फर्म सीट्स लांबच्या प्रवासासाठी खरंच खूप चांगले आहेत, थकवा जाणवत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर ड्रायव्हरची उंची 6 फूट 3 इंचापेक्षा जास्त असेल तर त्यांना लेगरूम थोडा कमी वाटू शकतो. आणखी एक गोष्ट जी वारंवार समोर आली ती म्हणजे तिचे ग्लॉसी ब्लॅक इंटिरियर पॅनल्स. ते दिसायला छान दिसतात, पण त्यांच्यावर ओरखडे खूप लवकर येतात. आणि हो, JBL सिस्टमचा बास जबरदस्त आहे, पण त्यामुळे कधीकधी डोअर पॅनलमधून व्हायब्रेशनचा आवाज येतो, असंही काही सुरुवातीच्या रिव्ह्यूजमध्ये म्हटलंय. आता जर आपण या सगळ्यांची प्रॅक्टिकल जागेच्या बाबतीत तुलना केली तर चित्र असं दिसतं. क्रेटा आणि सेल्टॉसमध्ये एक परफेक्ट बॅलन्स आहे. 4 मोठ्या माणसांसाठी त्या खूप आरामदायक आहेत. ग्रँड विटारामध्ये मागच्या बाजूला हेडरूम किंचित कमी वाटू शकतो, पण तिच्या सीट्स इतक्या आरामदायक आहेत की ही गोष्ट जाणवत नाही. आणि सिएरा, ती शोल्डर रूममध्ये म्हणजे रुंदीमध्ये सगळ्यांना मागे टाकते. तिच्या मागच्या सीटवर बसल्यावर अक्षरशः एका लाऊंजमध्ये बसल्यासारखं वाटतं. बरं, जागा आणि आराम तर झाला, पण गाडी म्हणजे फक्त बसण्याची जागा नाही, ती चालवताना काय वाटतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग आता येऊया गाडीच्या हृदयाकडे, म्हणजे इंजिन आणि ड्रायव्हिंग अनुभवाकडे. ग्रँड विटाराबद्दल बोलताना अनेक युजर फोरम्सवर आम्हाला ही एक प्रतिक्रिया वारंवार दिसली: इन्क्रेडिबली कोझी व्हेकल फॉर सिडेटेड ड्रायव्हर्स. म्हणजे जे शांतपणे आरामात गाडी चालवतात त्यांच्यासाठी ही एक अप्रतिम गाडी आहे. या एका वाक्यातच ग्रँड विटाराच्या ड्रायव्हिंगचा संपूर्ण स्वभाव दडकेला आहे. तर खरं ड्रायव्हिंग फील्ड कसं आहे बघा. निवड अगदी स्पष्ट आहे. तुम्हाला एकदम स्मूथ आणि रिफाईंड अनुभव हवा असेल तर क्रेटा आणि सेल्टॉस उत्तम आहेत. जर तुमची प्रायोरिटी मायलेज असेल तर ग्रँड विटाराच्या पुढे कोणीच नाही. ती शहरात आणि हायवेवर एकदम रिलॅक्स ड्राईव्ह देते. पण जर तुम्हाला पॉवर हवी असेल तर सिएरा सगळ्यात शक्तिशाली इंजिन पर्याय देते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सिएराचं इंजिन नवीन असल्यामुळे त्याची लाँग टर्म रिलायबिलिटी अजून सिद्ध व्हायची बाकी आहे. चला तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटाकडे येऊया. निष्कर्ष काय? कोणती गाडी घ्यायची? जसं मी म्हटलं, कोणतीही एक सर्वश्रेष्ठ एसयूव्ही नाही, पण तुमच्या गरजेनुसार तुमच्यासाठी एक योग्य एसयूव्ही नक्कीच आहे. या टेबलकडे एक नजर टाका. हे आहे आमच्या एआय विश्लेषणाचं सार. इथे प्रत्येक गाडीची खरी ताकद एका नजरेत दिसते. सिएरा डिझाईन आणि स्पेसमध्ये स्टार आहे. क्रेटा एक उत्तम ऑलराऊंडर पॅकेज आहे. सेल्टॉस टेक्नॉलॉजी आणि फीचर्समध्ये पुढे आहे.
आणि ग्रँड विटारा ती आहे मायलेज किंग आणि तिच्या मालकीचा अनुभव तणावमुक्त असतो. आता या माहितीच्या आधारे पाहूया की तुमच्यासारख्या खरेदीदारासाठी कोणती गाडी बेस्ट आहे. समजा तुमचं जास्त ड्रायव्हिंग शहरातल्या ट्रॅफिकमध्येच होतं, तर तुमच्यासाठी काय योग्य आहे? डेटा सांगतो की 2 गाड्या सर्वोत्तम आहेत. पहिली मारुती ग्रँड विटारा, तिच्या अप्रतिम सिटी मायलेजमुळे आणि हलक्या कंट्रोलमुळे. आणि दुसरी ह्युंडाई क्रेटा, विशेषतः तिचं ऑटोमॅटिक मॉडेल, जे ट्रॅफिकमध्ये खूप आरामदायी रायली देतं. आता विचार करूया त्या लोकांचा ज्यांना लांबचे प्रवास आवडतात, जे सतत हायवेवर असतात. त्यांच्यासाठी काय? इथे 2 गाड्या पुढे येतात. टाटा सिएरा तिच्या पॉवरफुल इंजिनमुळे, हायवेवरच्या स्थिरतेमुळे आणि आरामदायक सीट्समुळे. आणि दुसरी ह्युंडाई क्रेटा डिझेल, पॉवर आणि हायवे मायलेज यांचा एक जबरदस्त मिलाप. बरं, जर तुम्हाला गाडीमध्ये भरपूर टेक्नॉलॉजी, मोठी स्क्रीन आणि लेटेस्ट फीचर्स हवे असतील तर तुमच्यासाठी 2 स्पष्ट पर्याय आहेत. एक आहे किया सेल्टॉस, जी सुरुवातीपासूनच फीचर्सच्या बाबतीत सेगमेंट लीडर राहिली आहे. आणि दुसरी आहे नवीन टाटा सिएरा, जी तिच्या ट्रिपल स्क्रीन लेआउट आणि लेव्हल 2 ADAS सारख्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने सगळ्यांना चकित करते. आणि शेवटी त्या खरेदीदारांबद्दल बोलूया ज्यांना कोणतीही डोकेदुखी नको आहे, ज्यांच्यासाठी गाडीची विश्वासार्हता आणि सर्व्हिसची सोय सर्वात महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी डेटा स्पष्टपणे सांगतो की जुने आणि विश्वासू खेळाडूच उत्तम आहेत. मारुती ग्रँड विटारा तिच्या मोठ्या सर्व्हिस नेटवर्कमुळे आणि सिद्ध झालेल्या रिलायबिलिटीमुळे, आणि ह्युंदाई क्रेटा जी एक ट्राईड अँड टेस्टेड गाडी आहे. तर या सगळ्या चर्चेचा उद्देश कोणती एक बेस्ट SUV शोधणं हा कधीच नव्हता. उद्देश होता तुमच्या विशिष्ट प्रवासासाठी, तुमच्या गरजांसाठी योग्य SUV शोधण्यात मदत करणं. आमचा डेटा तुम्हाला विजेता नाही तर योग्य दिशा दाखवतो. आता निर्णय तुमचा आहे. तुमचा पुढचा प्रवास कोणत्या गाडीसोबत सुरू होणार आहे?